गणितामध्ये जर तुम्हाला चांगला स्कोअर करायचा असेल तर मी यापूर्वी पण सांगितले आणि आत्ताही सांगतो आणि परीक्षा होईपर्यंत तुम्हाला माझं हेच सांगणं असेल की जीनियस मॅथ तुमच्या सोबत आहे. तुम्ही 2013 पासून 2025 पर्यंत झालेले पेपर 1 आणि पेपर 2चे फक्त या चॅनलवरचे पेपर स्पष्टीकरण पहा. याच्यापेक्षा वेगळा प्रश्न परीक्षेमध्ये असणार नाही. त्यामुळे विश्वासानं तुम्हाला जर गणितामध्ये 20 पेक्षा जास्त स्कोअर करायचा असेल तर जीनियस मॅथचा व्हिडिओ कंटिन्यू पहा. परीक्षेसाठी कमी दिवस आपल्याकडे आहेत आणि सर्व स्पष्टीकरण चॅनलवर उपलब्ध आहेत. त्यामुळे जर तुम्ही गणितामध्ये 20 मार्क घेतला तर तुम्ही TET पेपर 1 किंवा TET पेपर 2 दोन्हीही पास होणार याची 100% गॅरंटी. त्यामुळे आजच हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रांना चॅनलची माहिती द्या. सुरुवात करूया आपण आजचा क्लास. आणि आजच्या क्लासमध्ये आपण TET पेपर 2018 म्हणजे 2018 मध्ये पेपर 1 साठी जे प्रश्न विचारले गेले होते ते सर्व प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण या ठिकाणी पाहणार आहोत. तर यापूर्वी आपण TET पेपर 1 आणि TET पेपर 2 यातील सर्व पेपर स्पष्टीकरण प्रत्येक प्रश्न समजून घेतलेला आहे. आणि आजपासून दररोज आज पेपर 1 पेपर 2 पेपर 1 पेपर 2 म्हणजे यापूर्वीचे राहिलेले जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण आजचा प्रश्न. तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे, 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणता? तर हा जो प्रश्न आहे 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया किती? तर आधी आपण 15चा पाया काढूयात. तर 15चा पाया कसा काढायचा? तर 15ची दुप्पट करा तर ती आली 30. 30 पेक्षा लहान वर्ग संख्या 25 आणि 25चं वर्गमूळ म्हणजेच 5. तर हा आहे 15चा पाया. म्हणजेच 15 या त्रिकोणी संख्येनंतर आता क्रमाने 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया. आता याच्या पुढे जर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया म्हणजे यामध्ये +5 करावं लागेल म्हणजेच उत्तर असेल 10. 15 नंतर 15 या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणाऱ्या 5व्या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 10. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एक काम काही मजूर काही दिवसामध्ये पूर्ण करतात. जर मजुराची संख्या 4/5 पट केली तर तेच काम पूर्ण करण्यासाठी दिवसांची संख्या पूर्वीच्या संख्येच्या किती पट होईल? तर पहा, मजुरांची संख्या किती केलेली आहे? हा प्रश्न फक्त 5 सेकंदामध्ये तुम्ही सोडवू शकतात. तर मजुरांची संख्या आहे 4/5 आणि यावरून मग दिवसांची संख्या तर ती असेल 5/4. म्हणजे हे जी मजुराची संख्या केली आहे याचं व्यस्त करायचं म्हणजेच 5/4. आता 5/4 पहिल्या पर्यायामध्ये तर नाही, दुसऱ्यात पण नाही. आता हे 1.5 पट आणि 1.25 पट. तर तुम्हाला लक्षात आलं असेल 5/4 याला जर संक्षिप्त केलं तर 1.25 असं येतं किंवा 1.1/4 येतं म्हणजेच 1.25. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी बरोबर आहे. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे, रोमन संख्येच्या संदर्भात विसंगत पर्याय कोणता? तर CD अधिक C. तर CD तर आपल्याला माहित आहे LCD माझा या सूत्रानुसार CD याचा अर्थ D म्हणजे 500 त्याच्या आधी 100 म्हणजे 400
आणि अधिक सी म्हणजेच आपण असं लिहू शकतो 400 अधिक 100 बरोबर 500. त्यानंतर यम वजा सी, तर यम म्हणजे किती आणि वजा सी, याचा अर्थ यम म्हणजे 1000 वजा सी म्हणजे 100, उत्तर येतं 900. त्यानंतर सी गुणिले व्ही, तर सी म्हणजे 100 आणि गुणिले व्ही म्हणजे 5 बरोबर 500. त्यानंतर यम भागिले 2, तर यम म्हणजे 1000 भागिले 2 बरोबर 500. म्हणजे या ठिकाणी पहिला पर्यायाचं उत्तर आहे 500, तिसऱ्याचं 500, चौथ्याचं 500. वेगळा आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. मिनिट काटा 12 वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यामध्ये काटकोन झालेला दिसला, तर आणखी 2.5 तासांनी त्या दोन्ही काट्यामध्ये खालीलपैकी किती मापाचा कोन असेल. आता दिलेल्या माहितीनुसार या घड्याळामध्ये मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये काटकोन झालाय आणि मिनिट काटा 12 वर आहे. आता पहा, जर आपण विचार केला, हे एक घड्याळ आणि हे दुसरं घड्याळ, मिनिट काटा 12 वर, तर तास काटा 9 वर असेल, मिनिट काटा 12 वर, तास काटा 3 वर असेल. म्हणजे या दोन कंडिशन आहेत ज्यामध्ये 90 अंशाचा कोन तयार होतो. या घड्याळामध्ये 9 वाजलेत आणि या घड्याळामध्ये 3 वाजलेत, कारण मिनिट काटा तर 12 वर आहे. आता आपल्याला काय सांगितले, तर आणखी 2.5 तासाने, आता 9 नंतर जर 2.5 तासाचा विचार केला आपण, तर 11:30 वाजलेले असतील. म्हणजे हे 12, 9, 10 आणि 11. आता 9 वाजल्यानंतर 2.5 तास म्हणजे 11:30, म्हणजेच तास काटा असेल 12 वर आणि मिनिट काटा असेल 6 वर. ही पहिली कंडिशन. दुसऱ्या कंडिशन नुसार 3 नंतर जर 2.5 तास म्हणजे 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 3 नंतर 2.5 तास म्हणजे 5:30 वाजलेत. याचा अर्थ तास काटा 5 आणि 6च्या दरम्यान आणि मिनिट काटा 6 वर. आता या ठिकाणी जर दुसऱ्या कंडिशन नुसार विचार केला आपण 3 वाजता, तर या तास काटा आणि मिनिट काटामध्ये फक्त 15 अंशाचा कोन आहे, जो पर्यायामध्ये नाही, म्हणून दुसरी कंडिशनच घेणं चुकीचं आहे. आता पहिल्या कंडिशन नुसार हा जो कोन आहे तो किती अंशाचा असेल, तर आपल्याला माहिती आहे जवळपास हा कोन आता 150 पेक्षा जास्त झालाय, म्हणजे 180च्या जवळपास झालाय, पण 180 व्हायला नाही. जरा जर विचार केला आपण ढोबळ मनानं, तर या ठिकाणी हा 90 अंशाचा कोन होतो. पुढे हा 30, हा 30 आणि पुढे इथं 15 अंश, म्हणजे 90, 30, 30 आणि 15, 165 अंश उत्तर बरोबर आहे. या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीत चौकटीच्या जागी असणारी संख्या शोधा. जर थोडं आपण निरीक्षण केलं तर 3, 10, 15, 26, 35, चौकट आणि 63. तर हे 3 म्हणजेच 2चा वर्ग वजा 1, 10 म्हणजेच 3चा वर्ग अधिक 1, 15 म्हणजे 4चा वर्ग वजा 1, 26 म्हणजे 5चा वर्ग अधिक 1, 35 म्हणजे 6चा वर्ग वजा 1
आणि या ठिकाणी असेल मग 7चा वर्ग अधिक 1 म्हणजेच 50. पर्याय क्रमांक 3. आता हे प्रश्न तुम्हाला असं वाटत असेल की असे प्रश्न आपण कुठेतरी पाहिलेत. होय, नक्कीच पाहिलेत, कारण हाच पेपर पुन्हा जशाला तसा 2020 साली रिपीट झाला होता विथ ऑप्शन सेम. आणि हे फक्त एकदाच घडले आणि त्यावेळेस आपण हा गेस पेपर दिला होता विद्यार्थ्यांना की हाच पेपर जशाला तसा येईल आणि तसाच पेपर विथ ऑप्शन आला होता. ठीक आहे, यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. 176 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणतेही 4 शिरोबिंदू जोडून तयार झालेल्या चौरसाकृतीची बाजू किती सेमी असेल? तर ह्या प्रश्नाचा मिनिंग आधी समजून घ्या. तर एक वर्तुळ आहे, या वर्तुळाचा परिघ दिलाय तुम्हाला आणि तो परिघ आहे 176 सेंटीमीटर. आता यावरून तुम्ही त्रिज्या काढू शकतात, पण तो चौरस कसा आहे ते आधी समजून घेऊयात. तर या ठिकाणी या चौरसावर समान अंतरावर असे 4 शिरोबिंदू असतील, तर हा तो चौरस असेल. या चौरसाची बाजू आपल्याला शोधायची आहे. आता चौरसाची बाजू शोधायची असेल तर हा कर्ण शोधावा लागेल आणि कर्ण शोधायचा असेल तर या वर्तुळाची त्रिज्या काढावी लागेल. आणि त्रिज्या काढण्यासाठी तुम्हाला परिघ दिलाय, यावरून सूत्र आहे 2 पाय r बरोबर 176 म्हणजेच 2 गुणिले 22/7 गुणिले r बरोबर 176 आणि r ची किंमत काढायची असेल तर 176 गुणिले 7 छेदामध्ये 2 गुणिले 22. बे एक बे, 82 16 22 एक 22 22 चोक 88 आणि 4 गुणिले 7 म्हणजेच 28 म्हणजे r गुणिले 28 म्हणजे ही त्रिज्या आली 28. यावरून व्यास 28 आणि 28 56. म्हणजेच या ठिकाणी जो व्यास आहे हा व्यास आहे 56. आणि व्यास म्हणजेच कर्ण, चौरसाचा कर्ण आहे 56 आणि कर्ण माहित असेल तर बाजू काढण्यासाठी कर्णाला म्हणजे 56ला वर्गमुळात 2 ने भागायचं आणि वर्गमुळात 2 ने भागायचं म्हणजे 56चे अर्ध 28 लिहायचं आणि पुढे वर्गमुळात 2 सेंटीमीटर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 28 वर्गमुळात 2. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे प्रत्येकी 1.5 मीटर समान मापाचे तुकडे करण्यासाठी 13.5 मीटर लांबीच्या दोरीची दोन्ही टोके जुळवली तर त्या दुपदरी दोरीला किती ठिकाणी कापावे लागेल? तर 13.5 मीटर म्हणजे ही दोरी आहे आणि याची लांबी किती आहे 13.5 मीटर आणि 1.5 मीटर म्हणजे समजा आपण एक भाग दिला तर इकडे 1.5 चा तुकडा पडेल, इकडे 1.5 चा तुकडा पडेल. आणखी एकदा कट केलं पुन्हा 1.5 1.5 म्हणजे टोटल जर पाहिलं आपण तर हे 3 सेंटीमीटर संपलं, इथं पण 3 सेंटीमीटर संपलं. अजून एकदा कट केलं की 3 सेंटीमीटर संपेल, अजून एकदा कट केलं की 3 सेंटीमीटर संपेल आणि हा एक तुकडा असेल तो 1.5 म्हणजे थोडक्यात काय 3 चौक 12 आणि 1.5 म्हणजे 4 ठिकाणी कट करावं लागेल. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. 4 ठिकाणी जर कट केलात तर तुम्ही 3 3 3 3 3 चौक 12 आणि 1.5. यानंतर पुढचा प्रश्न. एका संख्येला 11 15 11 आणि 12 ने भागले असता प्रत्येक वेळी बाकी 4 उरते तर ती संख्या कोणती? तर आता हा प्रश्न सोडवण्याची एक सोपी पद्धत अशी आहे की 15 11 आणि 12 यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. आता लसावी काढायचा असेल तर कॉमन काढावं लागेल. तर इथं आता
15 आणि 12 मधनं 3 कॉमन निघेल तर इथं राहील 5, इथं राहील 11 आणि इथे येईल 4. आता 5, 11, 4 मधून काहीही कॉमन निघत नाही. मग लसावी काढायचं असेल तर या ठिकाणी आपण सामायिक अवयव 3 गुणिले असामायिक अवयव 5 गुणिले 11 गुणिले 4 म्हणजेच लसावी. तर या ठिकाणी गुणाकार करूया आपण. 11 त्रिक 33 गुणिले 4 पंचे 20. म्हणजे गुणाकार पण कसा करायचा पटकन हे कळलं पाहिजे. 33 गुणिले 2 66 आणि 0 म्हणजे 640. हा त्याचा लसावी आहे. तर बाकी 4 उरते म्हणून 660 मध्ये 4 मिळवा. उत्तर येतं 664. पर्यायामध्ये आहे का चेक करा. नाही. पर्यायामध्ये नसेल तर 666 ची दुप्पट करा. तर 66 ची दुप्पट 132 वर प्लस 0 याच्यामध्ये 4 मिळवा. तर उत्तर येतं 1324. हे पण पर्यायामध्ये नाही. मग 666 ची तिप्पट करा. तर तिप्पट केल्यानंतर हे येईल 0891 1980 प्लस 4 करा 1984. हा पण पर्यायामध्ये भाग नाही. मग याची 4 पट करा तर ती येईल मग 2640. यामध्ये 4 मिळवा तर 2644. हे पर्यायामध्ये आहे. पर्याय क्रमांक 2. या पद्धतीने आपण या उत्तरापर्यंत पोहोचावं लागेल. बाकी जर दुसरी काही असेल तर ते तेवढं प्लस करावं लागेल. इतके आपण काळजी घेऊयात. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 2.25 अधिक 0.5 4.25 वजा 1.75. तर या ठिकाणी जर आपण कंस सोडवला, पहिला कंस सोडवला तर त्याचं उत्तर येतं 2.5 गुणिले 2.5 वजा. आता 6.25 मधून 3.3 वजा करा तर उत्तर येईल या ठिकाणी 3.2 गुणिले 3.2. आता छेदामध्ये जर आपण पाहिलं 4.25 मधून 1.75 वजा करा तर हे येईल 2.5 वजा 3.2. आणि दुसऱ्या कंसामध्ये जर पाहिलं आपण तर हे 2.5 आधी घेऊयात वजा 3.2. इथं प्लस येणार आहे प्लस 3.2. आता जर थोडं निरीक्षण केलात वरच्या कंसाकडे तर तुम्हाला असं जाणवेल हे ए गुणिले ए वजा हे बी गुणिले बी आणि छेदामध्ये काय ए वजा बी आणि ए अधिक बी. म्हणजे वरच्याचा अर्थ असा येतो ए वर्ग वजा बी वर्ग आणि छेदामध्ये ए वजा बी ए अधिक बी म्हणजेच ए वर्ग अधिक बी ए वर्ग वजा बी वर्ग. दोन्ही ब्रॅकेट सेम होतात आणि उत्तर येतं 1. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे वर्तुळाकृती बागेमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची रुंदी 42 मीटर असून संपूर्ण बागेचे क्षेत्रफळ 3850 चौरस मीटर आहे. जर मैदानाचे चारही शिरोबिंदू वर्तुळाकृती बागेच्या परिघावर असतील तर मैदानाची लांबी किती.
दिलेल्या माहितीनुसार वर्तुळाकृती बागेमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची रुंदी, म्हणजेच हे वर्तुळाकार बाग आहे, यामध्ये एक आयताकार मैदान आहे असं, या मैदानाची रुंदी आहे 42 मीटर. जर या आयताचा कर्ण काढला तर तो ह्या वर्तुळाचा व्यास होतो. आणि क्षेत्रफळ दिलेलं आहे 3850. म्हणजे क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे पाय आर वर्ग, म्हणजेच 3850 बरोबर 22/7 गुणिले आरचा वर्ग. आता हे 3850 गुणिले 7 छेदामध्ये 22 बरोबर आरचा वर्ग. आता जर या ठिकाणी 22 न भाग दिला आपण, आधी 11 न भाग देऊयात आपण. 11 दोन्ही 22, 11 त्रिक 33, 5 उरले, 11 पाचे 55, 0. पुन्हा बे न भाग देऊयात आपण. बे एक बे, बे एक बे, 1 उरलं, बे 7 14, 1 उरलं, बे 5 10. म्हणजेच आपण असं लिहू शकतो आरचा वर्ग बरोबर 175 गुणिले 7. म्हणजे आरचा वर्ग बरोबर 7 5 35 ला 5 हातचली 3, 7 7 49 आणि 3 52 ला 2 हातचली 5, 7 1 7 आणि 5 12. म्हणजे आर वर्ग म्हणजे 1225. याचं जर वर्गमूळ काढलं तर आरची किंमत निघेल 35. आता आर 35 म्हणजे व्यास असेल 70. आता या काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू 42, एक बाजू 70, तर राहिलेली बाजू किती असेल, तर ती असेल 56 सेंटीमीटर. तर हे कसं आलं 56 ते समजून घ्या. आपल्याला एक पायथागोरसचं त्रिकूट माहिती आहे पहा, 6 8 10. या 6 ला जर 7 न गुणलं तर ते येतं 42, 10 ला जर 7 न गुणलं तर ते येतं 70. म्हणजे एक बाजू 42, कर्ण आला 70, मग मधल्याला बी 7 न गुणा, 7 8 56, आणि म्हणून ही बाजू येते 56. आणि म्हणून मैदानाची जी लांबी आहे ती आहे 56 मीटर. पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, सविताचे मासिक वेतन 10,000 रुपये असून वेदिकाच्या मासिक वेतनाच्या 1/4 पट आहे. पहा, वेदिकाच्या 1/4 पट सविता, म्हणजे सविताचं जर 10,000 असेल तर ते वेदिकाच्या 1/4 पट, म्हणजे वेदिकाचं मासिक वेतन असेल 8,000 रुपये. कारण 8,000चे 1/4 पट होतात 10,000. वेदिकाच्या मासिक वेतनाची रक्कम आसियाच्या मासिक वेतनाच्या दुप्पट आहे. आता वेदिकाचं किती आहे, आसियाच्या दुप्पट. आता आशियाच्या दुप्पट म्हणजेच किती, आशिया असेल मग 4,000 रुपये. तर आसियाचं मासिक वेतन 4,000 रुपये. पर्याय क्रमांक 2. कोणतंही सूत्र लिहायची गरज नाही किंवा काही नाही. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. काही मुलांना 17 वह्या, प्रत्येकी 17 वह्या वाटायचे ठरले, परंतु प्रत्यक्षात 28 वह्या वाटल्या, तेव्हा 352 वह्या कमी पडल्या. तर 28 मधून 17 वजा करा, 11 वह्या जास्त वाटल्यात. मग या 352 ला जर आपण 11 न भाग दिला
11 एक 11, 11 त्रिक 33, 2 उरले, 11 दोन्ही 22. म्हणजे मुलांची संख्या असेल, विद्यार्थी संख्या 32. तर हे ठोकताळे माहीत असले की आपण पटकन तो प्रश्न सोडवू शकतो. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती आहे? आता या ठिकाणी लक्षात घ्या, त्रिकोणाची संख्या काढत असताना किंवा शोधत असताना आधी आपण छोटे त्रिकोण जर पाहिले सिंगलवाले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. त्यानंतर ज्याचा पाया 2 त्रिकोणापासून होतो, म्हणजे असा हा एक त्रिकोण होतो. तर असे 3 त्रिकोण होतात, म्हणजे हे 12 प्लस ते 3. तर हे एक, त्या पद्धतीनं या रेषेवरून हे दुसरं 2, या रेषेवरून हे तिसरं 3, या रेषेवरून हे चौथं 4, या रेषेवरून हे 5वं. म्हणजे जिथे शिरोबिंदू आले ते 1 2 3 4 5 6. तर हे +3 एका बाजूने, दुसऱ्या बाजूने 3. हे दोन्ही सेमच आकाराचे आहेत आणि प्लस मोठे 2. तर टोटल या ठिकाणी 20 त्रिकोण होतील. पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. 48 वस्तू समान वाटायच्या असतील तर किती प्रकारे वाटता येतील? तर यासाठी सूत्र म्हणजेच 48ला कोणत्या संख्येने भाग जातो? 1 ने जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, 8 ने जातो, 12 ने जातो, 16 ने जातो, 24 ने जातो आणि 48 ने जातो. तर किती संख्या आहेत या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 48ला 10 ने भाग जातो. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. 2 अंकी सम संख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? आता 2 अंकी विषम संख्या आणि समसंख्या यांच्या बेरजेतील फरक किती? म्हणजे 11 ते 20, 20 ते 40 असा जर आपण विचार करत गेला, प्रत्येक 10 मध्ये समसंख्येची बेरीज 10 ने जास्त आहे, 5 ने जास्त आहे प्रत्येक पेअरमध्ये. तर अशा 45 पेअर होतील आणि त्याच्यातून पुन्हा तर 45 सम आणि 45 विषम, यामध्ये बरोबर 45चा फरक पडतो. कारण प्रत्येक विषम संख्या ही सम संख्येपेक्षा 1 न मोठी आहे आणि अशा 45 जोड्या होतात, म्हणजे 10 ते 99 पर्यंत. एक सॅम्पल दाखवतो तुम्हाला मी. 10 पासून 19 पर्यंत चेक करा तुम्ही. 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19 इथपर्यंत चेक करूयात. पुन्हा पुढच्या जोडीमध्ये आपण 20 ते 29, 30 ते 39. तर इथं पहा 10 आणि 11 मध्ये इथं विषम संख्या 1 न जास्त आहे, इथं 1 न जास्त आहे, या जोडीमध्ये 1 न जास्त आहे, या जोडीमध्ये 1 न जास्त आहे, या जोडीमध्ये 1 न जास्त आहे. म्हणजे 10 ते 19 विषम संख्या 5 ने जास्त आहेत. असं 99 पर्यंत 10 ओळी आहेत आपल्या. 1 पासून असेल तर 10 ओळी. सुरुवातीचं 1 ते 10 तर नाहीच इथं, म्हणजे राहिलं किती? 9. 9 गुणिले 5 म्हणजेच
45ने जास्त आहेत. पर्याय क्रमांक 1. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. 12 101 9 39 9 49 11 111 आणि 19 247 यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती? तर 12 आणि 101 सहमूळ संख्या आहे. 9 आणि 39 नाही, कारण यांना 3 ने भाग जातो. 9 आणि 49 आहे. 11 आणि 111 पण आहे. 19 आणि 247 नाही, कारण याला 19 ने भाग जातो. म्हणजे 3 जोड्या आहेत. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या प्रश्नाचं योग्य आहे. यानंतर एके वर्षी महाराष्ट्र दिन रविवारी असेल तर त्या वर्षी बालदिन कोणत्या वारी असेल? यामध्ये जर आपण दिवस मोजून सोडवलं तर या ठिकाणी एक दिवस शिल्लक राहतो, कारण आपल्याला माहिती आहे मे मध्ये 30 दिवस आहेत, म्हणजे बाकी 2 येते. जूनची बाकी पण 2च येते. जुलै 3, ऑगस्ट 3, सप्टेंबर 2, ऑक्टोबर 3 आणि नोव्हेंबरची 0, कारण 14 तारीख बालदिनची आहे. याची जर बेरीज केली आपण 2 आणि 2 4, 3 आणि 3 6 आणि 3 आणि 2 5, तर टोटल येतं 15. 15ला जर 7 भाग दिला तर 7 2 14, बाकी 1 म्हणजे एक दिवस पुढचा नेक्स्ट डे महाराष्ट्र दिनच्या पुढचा म्हणजे रविवार नंतर सोमवार असेल. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, एका विशिष्ट रकमेच्या 7/8 पट रक्कम वेदला, 2/5 पट रक्कम विजयला, 3/8 पट रक्कम सानियाला आणि 6/11 पट रक्कम विनाला. तर या ठिकाणी प्रत्येकाला तुम्ही दशांश अपूर्णांकामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. 7/18 वेदला, 2/5 विजयला, 3/8 सानियाला आणि 6/11 विनाला. तर याचं दशांशमध्ये रूपांतर करून हा प्रश्न आपण सोडवू शकतात. यानंतर समभुज चौकोन हा टिंबटिंब असतो हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य ठरणारी बाब. तर समभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो, म्हणजे फक्त अ बरोबर आहे. यानंतर शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिकाची त्या आकाराच्या पेटीच्या डीच्या विरुद्ध पृष्ठावर कोणता अक्षर येईल? तर डीच्या विरुद्ध पृष्ठावर येईल बी. एकाडेक हा प्रश्न आपण सोडवू शकतात. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. 3 पेट्यामध्ये अनुक्रमे 144, 112 आणि 192 वह्या आहेत. या पेट्यातील वह्याचे समान वह्या असलेले गट्टे करायचे असल्यास प्रत्येक गट्ट्यात जास्तीत जास्त किती वह्या घ्याव्या लागतील? तर या प्रश्नामध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं, तर ह्याचा मसावी काढायचा, म्हणजे कॉमन 144, 112 आणि 192. याचा जर आपण सामायिक अवयव शोधला, याला 2 न भाग दिला तर हे 72, 56, 92 18, 62 12. पुन्हा 2 न भाग देता येईल. पुढे येईल 36, 28, 48. पुन्हा 2 न भाग देता येईल. 18, 14, 24. पुन्हा 2 न भाग देता येईल. 9, 7, 12. आता 9 आणि 12 मध्ये 3 न भाग देता येईल, म्हणजे हे 3. पुढे आता 3 मधून कॉमन निघत नाही, त्यामुळे काढायची आवश्यकता नाही, कारण मसावी काढत असताना आपण 3 मधून कॉमन निघणारी संख्या घेतो. म्हणजे या ठिकाणी उत्तर येणार आहे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 16. म्हणजे जास्तीत जास्त 16 वह्याचे गट्टे आपण करू शकतात. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. 74.376 या संख्येतील उजवीकडील
74.376. उजवीकडील 7ची स्थानिक किंमत म्हणजे उजवीकडचं आहे 0.07. डावीकडील 7च्या म्हणजे डावीकडची किंमत आहे 70. तर उजवीकडील 7ची स्थानिक किंमत डावीकडील 7च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? याच्या किती पट म्हणजे गुणिले इथं जर पट लिहिलं तर हे बरोबर येईल आणि मग पट बरोबर जर काढायचं असेल तर 0.07 छेदामध्ये 70. दशांश चिन्ह घालवण्यासाठी अंशाला 100 न गुणा, छेदाला पण 100 न गुणा. अंशात येईल 7, छेदामध्ये येईल 7000. त्यानंतर 7 1 7 7 1 7 1 2 3 0 म्हणजे छेदामध्ये 1000 म्हणजे 10⁻3 आणि हेच 10⁻3 जर अंशात घेतलं तर, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. समभुज चौकोनामध्ये ए ची किंमत काढायची आहे. पहा आता हा जर कोन 70 असेल तर हा पण कोन 70च, म्हणजे टोटल याची किंमत किती आली 140. तर हा जर 140 असेल तर त्याच्या लगतचा कोन हा फक्त 40 अंशाचा असतो, कारण हे दोन पूरक असतात. त्यामुळं ए असेल 20 आणि हा असेल 20, म्हणून ए ची किंमत 20 अंश, पर्याय क्रमांक 1. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. 9 सेमी गुणिले 40 सेमी आयताकृती रंगीत कागदाच्या कर्णावर कापून 4 पताका तयार केल्या तर त्या पताकाची एकूण परिमिती किती सेमी असेल? पहा, एक आयत दिलेला आहे, याची लांबी आहे 40, रुंदी आहे 9. याला जर कट केला असं कर्णावर तर 4 पताका तयार होतात. आता हे 9 40 पायथागोरसचं त्रिकूट माहिती असेल तर 9 40 आणि 41, म्हणजे थोडक्यात जर आपण ह्या एका पताकेचा विचार केला, समजा ही खालची पताका आणि ही वरची पताका, तर याचे जो कर्ण आहे हे पूर्ण 41 आणि हे 41 येणारच आहे, म्हणजे 41 41 आणि लांबी त्यांची 40 40 प्लस करावी लागेल. तसंच डाव्या आणि उजव्या बाजूच्या जर दोन कर्णाचा विचार केला तर पुन्हा 41 41 येणार आहे आणि रुंदी 9 9. बेरीज जर केली तर ही 2 4 चौक 16, इकडे बेरीज केली तर ही येईल 100, टोटल येईल 262 मीटर किंवा सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. x वर्ग वजा 9x अधिक 20 छेदामध्ये x वजा 6 बरोबर 0 असेल तर x ची किंमत किती? तर हा प्रश्न आपण काल परवा सोडवलेला आहे. तर याचं उत्तर येतं हे 4 1 4 4 5 20 म्हणजे +5. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. फक्त 500 रुपये किमतीच्या व काही 2000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30,500 रुपये आहेत. तर त्या पिशवीत खालीलपैकी कोणता पर्यायापैकी 500 रुपये किमतीच्या नोटा असू शकतात? म्हणजे 500 रुपये किमतीच्या नोटा कोणत्या असतील हे आपल्याला शोधायचे. जर आपण पहिल्या पर्यायानुसार जर 500 रुपये किमतीच्या नोटा 59 समजल्या तर ही रक्कम होते 29,500. आणि मग 2000ची नोट एक जरी घ्यायची म्हटलं तरी 30,500 होऊ शकत नाही, म्हणजे पहिला पर्याय चुकीचा. दुसऱ्या पर्यायामध्ये जर हे 500 लिहिलं तर 35 नोटा 500च्या म्हणजे हे उत्तर होईल 17,500. आणि 30,500 होण्यासाठी आणखी आपल्याला 13,000 रुपये लागतील, पण सर्व नोटा 2000च्या आहेत त्यामुळे हे शक्य नाही. म्हणजे हा पण पर्याय चुकीचा आहे, कारण 13,000मध्ये 2000च्या नोटा शक्य नाही. जसे ते 29,500 आणि अजून 1000 घेतलं की 30,500 होतं. इथं पण हे 30,500 होतं 13,000 घेतल्यानंतर, पण हे 2000च्या नोटामध्ये शक्य नाही. त्यानंतर 19 जर घेतला आपण 500च्या नोटा तर हे होईल 9,500
आणि बाकी रक्कम राहील जवळपास 21,000. म्हणजे हे पण 2,000च्या नोटामध्ये शक्य नाही. राहिला पर्याय शेवटचा 500, तर ही रक्कम होईल 12,500 आणि राहिलेली रक्कम असेल 18,000. तरच बेरीज येते 30,500 आणि 18,000 रक्कम 2,000च्या नोटेमध्ये घेणं शक्य आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. एक कोनाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापाची बेरीज 170 अंश असेल तर त्या कोनाचे माप किती? आता पहा, कोन जर 1 अंशाचा असेल तर त्याचा कोटी कोन असेल 90 वजा x आणि त्याचा पूरक कोन असेल 180 वजा x आणि या दोन्हीची बेरीज त्यांनी 170 सांगितली आहे. म्हणजे 90 वजा x अधिक 180 वजा x बरोबर 170. तर 90 आणि 80 दोन्हीची बेरीज येते 270 आणि हे वजा इकडे जर घेतलं आपण तर हे 170, किंवा आपण असं करूया तिथं वजा 2x बरोबर 170. आता हे वजा 2x उजवीकडे आणि 170 इकडं घेऊयात. म्हणजे 270 वजा 170 बरोबर 2x म्हणजे 100 बरोबर 2x आणि म्हणून x बरोबर 50. आता या तासिकेमध्ये तुम्हाला जर आणखी काही डाऊट असतील किंवा काही विचारायचं असेल तर आपण रेज हँड करू शकतात.